आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी आणि हे सगळं चित्र बदलणार कसं याविषयी। संदीप भुजबळ आपल्यासोबत आहेत। संदीप भुजबळ हे ॲग्रोवनच्या बातमीपत्राचे निर्माते आहेत। संदीप भुजबळ, तुम्ही इतक्या दिवसांपासून या सगळ्या गोष्टी बघत आहात। तुम्ही आता सक्सेस स्टोरीज किंवा सोल्युशन याच्या अनुषंगाने ॲग्रोवननं भरपूर काम सुरू केलेलं आहे, कॅम्पेन सुरू केलेलं आहे सकाळनं। मला एक सांगा की खरोखरच जर या संकटाचा मुकाबला करायचा असेल तर आता तातडीनं काय करायला पाहिजे, दीर्घकालीन काय करायला पाहिजे त्यावरही आपण बोलणार आहोत। पण आता तातडीनं काय करण्याची आवश्यकता आहे, काय वाटतं तुम्हाला? तातडीनं जर उपाययोजना करायच्या म्हटल्या तर सगळ्यात महत्त्वाचं प्रशासन गाव पातळीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि प्रशासनानं अगदी सहृदयतेनं, म्हणजे शेतकरी एक मरतो आणि आम्हाला कुणालाच काही खेद वाटत नाही अशा पद्धतीची जी आपली मानसिकता आहे किंवा हे रोजचंच झालंय, ही मानसिकता तोडून प्रशासनानं गाव पातळीवर पोहोचलं पाहिजे। संदीप, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मी मुद्दा नमूद करू इच्छितो। काय होतं, आपण राजकीय नेत्यांना कायम टार्गेट करत असतो। राजकीय नेते हंगामी असतात, बरोबर, मंत्री आज आहे उद्या नाही, पण प्रशासन मात्र स्थायी असतं। त्यामुळे प्रशासनाच्या अनुषंगानं फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडताय, बोला। प्रशासनानं तिथं गाव पातळीपर्यंत पोहोचलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची जी वस्तुस्थिती बिकट आहे ती नेत्यांपर्यंत खरी वस्तुस्थिती पोहोचवावी। आणि आता मराठवाड्याचं जर बोलायचं झालं, विदर्भाचं जर बोलायचं झालं तर खरीप गेलेलं आहे, रब्बीची शाश्वती नाही आहे, पेरणीचा पत्ता नाही, बऱ्याच ठिकाणांमध्ये नापेर क्षेत्र राहण्याची शक्यता आहे, शेतकऱ्यांच्याकडे चारा नाही आहे। इमिजिएट चाऱ्याची व्यवस्था करणं सरकारनं गरजेचं आहे। आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ऊसाचं पीक आहे आणि त्याच वेळेला मराठवाडा आणि विदर्भामध्ये दुष्काळ आहे। इकडनं मागच्या वेळेला 2012मध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रात तातडीनं चाऱ्याच्या छावण्या सुरू झाल्या होत्या। त्याच धर्तीवरती चाराच्या छावण्या अर्जंट सुरू कराव्यात। मराठवाडा आणि विदर्भातलं पशुधन वाचवणं, लाखोचं पशुधन आज कसायाकडे चाललं आहे, तर ते वाचवणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळेल। त्यानंतर मला असं वाटतं की जी दुष्काळ ज्या कारणांमुळे येतो, जलसंधारणाची कामं वगैरे असतील तर ती तातडीनं सुरू करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। चंद्रकांत वानखडे आपल्यासोबत आहेत। आता लगेच काय करायला पाहिजे संदीप भुजबळांनी सांगितले, पण मला आता थोडं जरा व्यापक स्तरावर ही चर्चा न्यायची आहे, कारण त्या क्षणी काय करायचं, मलमपट्ट्या पॅकेज वगैरे हे सगळं होतं, पण पुन्हा दुष्काळ नेहमीची येतो, या पद्धतीनं येत असतो। तुम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे, अनेक वर्षांपासून या प्रश्नाचा अभ्यास करत आहात। मला एक सांगा, दोन गोष्टी मला तुम्हाला विचारायच्या आहेत। पहिलं म्हणजे शेतीचं पारंपरिक मॉडेलच तोट्याचं आहे, चुकीचं आहे, ते बदललं पाहिजे असं आपल्याला वाटतं का? हा पहिला मुद्दा। आणि दुसरा म्हणजे एकूण शेतीचं धोरण याच्या अनुषंगानं अगदी मूलगामी स्वरूपाचं असं काय करण्याची आवश्यकता आहे, काय वाटतं? याच्यामध्ये कसं आहे की नेहमी असं काही संकट आलं की पॅकेजच्या संदर्भात आरडाओरड होते। मी वारंवार असं म्हणतोय की पॅकेज नको, पॉलिसी हवी। पॉलिसीच्या अंगाने काही विचार होताना दिसत नाही। आणि या पॅकेजची गंमत अशी असते की हे बोलू नये, म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते मगा बोलले की विलासराव देशमुखनी 1075 कोटीचं पॅकेज दिलं। आता गमतीचा भाग असा आहे की 1075 कोटीचं पॅकेज का दिलं, तर कापूस उत्पादक शेतकरी मरतोय म्हणून दिलं। पण त्याच वेळेस कापसाला दिला जाणारा जो बोनस होता, म्हणजे केंद्राची हमी किंमत अधिक 20% महाराष्ट्र सरकार द्यायचं, तो बोनस रद्द केला। आता याचा परिणाम असा झाला की 1075चे ढोल वाजले, पण हा बोनस रद्द झाल्यामुळे त्या वर्षीचा म्हणजे आत्महत्याग्रस्त भागाचा जो तोटा झाला तो 1700 कोटीचा झाला। बरं, हे बोनस ही पॉलिसी होती, पॅकेज एक वेळा मिळालं, हा बोनस परमनंट रद्द झाला। मी 3 वर्षाचे हिशोब काढले तर बोनस रद्द झाल्यामुळे जवळजवळ 6000 कोटी रुपये गेले शेतकऱ्यांचे, दिले 1075 कोटी। आता याच्यात एक गमतीचा भाग असा आहे की 1075 कोटीमध्ये 779 कोटी रुपये जे दिले शेतकऱ्यांना, ते शेतकऱ्यांचे चढ उतार निधीमध्ये जमा होते, ते शेतकऱ्यांना वापस केले। अर्थ असा की 300 कोटी रुपये दिले, 6000 कोटी रुपये काढून घेतले 3 वर्षामध्ये। शेतकरी मरणार नाही तर जिवंत राहणार आहे का, हा माझा प्रश्न आहे। 1075 कोटीचे ढोल वाजवतात। मूळ अजूनही मुद्दा असा आहे की पॅकेजच्या अंगाने विचार न करता आता तरी किमान पॉलिसीच्या अंतर्गत विचार व्हावा। शेती ही तोट्याचं साधन झालेलं आहे आणि ही नफ्याची करण्याच्या संदर्भामध्ये विचार व्हावा। आणि मग परत माझा प्रश्न संजय असा आहे की गेल्या वर्षी पिकल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना शिल्लक राहत नाही, पिकल्यानंतर शिल्लक राहत नाही, आणि मग पिकलं नाही तेव्हा त्याला एकदम खडी फोडायला जावं लागतं। ही परिस्थिती नेमकी काय ते? आणि आता मुख्यमंत्री असं म्हणतायत की तिजोरीत पैसा नाही, इतकं कर्ज आहे, काय आहे। मला म्हणजे फार वाईट शब्द वापरायची इच्छा झाली होती पण मी रोखतो आहे। काहीही करा, हा मरणाचा सडा थांबवा।
विधानसभेच्या दरम्यान तुम्ही काही थातूर मातूर दाखवाल तरी, पण जानेवारी महिन्यात काय होणार आहे, फेब्रुवारी महिन्यात काय होणार आहे, मार्च एप्रिल मे महिने हे कसे जाणार आहेत याच्यावर गांभीर्याने विचार करा. आणि आम्ही काय केलं तुम्ही काय केलं हे आकडेवारी कोणी सांगू नये. शेतकरी मरतोय हे वास्तव आहे. चंद्रकांत वानखडे, एक जो मुद्दा आहे तो आता केवळ हा प्रश्न राज्याचा किंवा देशाचा नाही, जागतिकीकरणानंतर WTO सारखे घटक जे आहेत ते याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे आधारभूत किंमत असेल, अनुदान असेल, असे अनेक प्रश्न त्याला जोडले गेलेले आहेत. अशा वेळी नक्की धोरण कसं असलं पाहिजे? नाही, याच्यामध्ये कसं आहे संजय की आपण म्हणजे डोक्यावर खापर फोडायला वेगवेगळी डोके आपण वापर. WTO मध्ये जो WTOचा गॅटचा करार झाला याच्यामध्ये जिथे अनुदानं जास्त दिली जात आहेत तिथे अनुदानं कमी करा असं म्हटलं. आणि WTO गॅट करारामध्ये भारत सरकारला 10% पर्यंत अनुदानं देण्याची हे होती, सोय होती. ज्या वेळेस 3% अनुदानं मिळत होते आणि 10% पर्यंत स्पेस होती, त्या स्पेसचा आपण कधी वापर केलेला नाही. आणि आपण आता त्या WTOवर माझा मूळ मुद्दा असा आहे की शेतकरी कायम कर्जबाजारी का राहिलेला आहे. महात्मा फुलेंच्या काळापासून तो कर्जबाजारी का आहे. आज प्रश्न असा आहे की लोक प्रश्न विचारतात की शेतकरी तेव्हाही कर्जबाजारी होता, आजही कर्जबाजारी आहे, तेव्हा तो मरत नव्हता, आता का मरतो? कारण शेती धंदा वर्षानुवर्ष तोट्याचा आहे. म्हणून आज शेतकरी आत्महत्याग्रस्त करतो. याचं कारण असं की पूर्वी फुलेंच्या काळामध्ये भांडवल खाऊन जगण्याची सोय होती, जमिनीचा आकार बऱ्यापैकी होता, जमीन विकता येत होती, गुराढोरं गोठ्यामध्ये भरपूर होती, ती विकता येत होती, शेतीमध्ये झाडांची संख्या बऱ्यापैकी होती, आमराई होती, ती कापून खाता येत होती. आज गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याला भांडवल खाऊन जगण्याची सोय संपुष्टात आलेली आहे. विकायला जमीन नाही, गुरढोरं विकायला नाही, झाडं विकून केव्हाच खाल्लेले आहे. आणि जी मार्जिन असते, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे बापदाद्यांनी टिनाचे पत्रे टाकले, ते विकले, त्याच्याऐवजी कवेलू टाकले, ती मार्जिन खाल्ली आणि जगला. चांगल्या बैलाची जोडी मार्केटमध्ये नेली, 17-18 हजाराला विकली, 8-10 हजाराची डंगऱ्या बैलाची जोडी आणली, ती मार्जिन खाल्ली आणि जगला. त्याचं भांडवल खाण्याची सोय संपलेली आहे, त्याची मार्जिन खाणे आता अजिबात शक्य नाहीये. म्हणून संजय वरकड माझ्यासोबत आहे. संजय वरकड संपादक आहेत आमच्या सकाळचे मराठवाडा आवृत्तीचे, शिवाय संवेदनशील कवी आहेत. आपल्या अवतीभोवती हा मरणाचा सडा सगळा सुरू आहे. अशा वेळी आत्ता लगेच संजय काय करायला पाहिजे, काय सांगाल तुम्ही? मी आत्ता वानखेडे सरांनी खूप चांगलं सांगितलं की ते मला आपल्याला जो त्यांच्या आपल्या डोळ्यासमोर जे चित्र दिसतंय की साधारणतः 1 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यामध्ये 280 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या आणि ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये 250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. म्हणजे याचा अर्थ 90 दिवसामध्ये 250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि आत्ता जर आपण तातडीने मदत केली नाही तर मला असं वाटतं की वानखेडे सर म्हणतात तसं तो मरणाचा सडा पडणार आहे. आणि हा जर मरणाचा सडा पडणार आहे हे आपल्याला कळतं आहे, पण ओळख नाही असं जर वाटत असेल तर आपल्याला म्हणजे ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. आत्ता तातडीने काय करता येईल तर मला असं वाटतं की आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पूर्वी विष पिऊन आत्महत्या करणे, गळफास घेऊन आत्महत्या करणे, विहिरीत उडी मारून आत्महत्या करणे, अशा आत्महत्येचे सोपस्कार म्हणजे जे हे होते त्या पद्धतीने आत्महत्या करायचे. परंतु आता शेतकरी इतका वैतागला की तो स्वतःचा सरण रचतो, चिता पेटवतो, आत्महत्या करतोय, विजेचा तारा पायाला बांधतो आणि आपण स्वतःच बटन दाबतो आणि मरतो आहोत. मला वाटतं ही फार मोठी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आता गावागावात जर आपण गेलो तर मी थोडीशी ग्राउंड रियालिटी याच्यामुळे सांगतो की लवकर काय करायला पाहिजे आपल्या लक्षात येईल की काही गावांमध्ये पाणीच नाही. तर पाणी नसल्यामुळे 70% गाव स्थलांतरित झालं. गाव स्थलांतरित होताना होतं काय की जे लोक काम करू शकतात, कष्ट करू शकतात, ज्यांच्या आपणगटात ताकद आहे असे लोक गाव सोडून जातात आणि म्हातारे कोतारे माणसं फक्त गावामध्ये राहिलेले आहेत. आता या माणसांना दिवसभर पाणी कुठून आणायचं, पाणी कसं आणायचं, 2-2 दिवस एकदा पाणी आणल्यानंतर 2-2 दिवस पाण्याला जात नाही, जेवण मिळत नाही त्यांना, म्हणजे उपाशी पोटी ते झोपतायत. तर मला वाटतं ही फार कारुण्य अवस्था आहे आणि आपण सगळेजण राजकारण बाजूला ठेवायचं असं सांगून पुन्हा आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, त्यांनी असं करायला पाहिजे होतं, आम्ही 1000 कोटी दिले, तुम्ही 12,000 कोटी दिले, ही सगळी उपकाराची भाषा आहे. जे गोष्टी कर्तव्याच्या आहे त्या तुम्ही उपकार केल्यासारखं सांगू नका कोणत्याही राजकीय पक्षाने. आताच्या परिस्थितीमध्ये संजय संदीप भुजबळ संजय एक शेवटचं सांगतो की आता जर तातडीने काही करायचं असेल, तात्काळ करायचं असेल तर वानखेडे सर म्हटले तसं त्यांना कर्जमाफी, कर्जमुक्ती हा एक उपाय आणि आर्थिक मदत थेट त्यांच्या दारामध्ये मला वाटतं डिसेंबर एंडपर्यंत जायला पाहिजे. आणि आर्थिक मदत देताना सुद्धा अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकरी जो आहे तर त्याला सरसकट नियम लावता कामा नये की बागायतदार शेतकऱ्याला जर तुम्ही एकरी 25,000 50,000 देणार असाल तर कोरडवाहू शेतकऱ्यांना
तुम्ही वेगळा निकष लावला पाहिजे आणि त्याला दुप्पटीने मदत करायची आत्ताची वेळ, कारण आत्महत्या करणाऱ्यामध्ये मोठा शेतकरी हा कोरडवाहू आणि अल्पभूधारक आहे. फारच महत्त्वाचा मुद्दा संजय तुम्ही मांडलात की अल्पभूधारक, कोरडवाहू आणि बागायतदार याच्यामध्ये तुम्हाला निकष वेगवेगळे करायला,